एच-पी-व्ही व्हॅक्सिन बद्दल आज आपण बोलणार आहोत. त्याच्याबद्दल बरीचशी कॉन्ट्रोव्हर्सी सोशल मीडियावर बघायला मिळते. एच-पी-व्हीचे दुष्परिणाम किंवा इतर देशांचा प्रभाव आणि ठरवलेलं कारस्थान अशा पद्धतीचे व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. याच विषयावर एक प्रकाशझोत टाकण्यासाठी आपण आमंत्रित केलेला आहे डॉक्टर प्राजक्ता देशमुख, ज्या एक गायनेकोलॉजिस्ट आहेत. त्यांनी याबद्दल आपल्याला सविस्तरपणे मार्गदर्शन केलेलं आहे, की ही लस कधीपासून आहे, काय काम करते, नाही घेतलं तर काय होऊ शकतं किंवा घेतल्यानंतर होणारे साईड इफेक्ट्स काय असू शकतात वगैरे वगैरे. होपफुली हा व्हिडिओ तुम्हाला क्लॅरिटी देईल आणि एक व्हॅल्यू ॲडिशन देऊन जाईल अशी अपेक्षा करून चला तर मग सुरुवात करूया. मॅम, तुमचे पुन्हा एकदा स्वागत. आमच्या प्रेक्षकांना तुमची थोडक्यात ओळख करून द्या. नमस्कार, मी डॉक्टर प्राजक्ता देशमुख, प्रॅक्टिस इन ऑब्स्टेशन अँड गायनेकोलॉजिस्ट इन पुणे. आता आजचा जो विषय आहे एच-पी-व्ही, जो आपण ऑफ कॅमेरा बोलत होतो, याची सोशल मीडियावर खूप धांदल उडाली असं म्हणूया. कन्फ्यूज करून टाकलंय ऑडियन्सला. एक लोक म्हणतात की फेवरेबल आहे, पण प्रिकॉशन घेऊन ते घ्या. काही लोक म्हणतात घेऊच नका, हा एक स्कॅम आहे, जो चे काही मोठे व्यापारी बिझनेसमन आहेत ते रन करतात. तर एच-पी-व्ही नेमकं आहे काय आणि त्याच्याबद्दल एवढा गोंधळ काय? एच-पी-व्ही म्हणजेच ह्युमन पॅपिलोमा व्हायरस हा वन ऑफ द मोस्ट कॉमन कॉज आहे सर्व्हायकल कॅन्सरचा. आणि इंडियातल्या ऑलमोस्ट 7% बायकांना म्हणजे स्त्रियांना हा सर्व्हायकल कॅन्सर होत असतो. ठीक आहे, त्याचं मुख्य कारण हा ह्युमन पॅपिलोमा व्हायरस हा एकच आहे. आणि जे इंडियाने आत्ता राबवलेलं आहे की एच-पी व्हॅक्सिनेशनचं जे प्रोग्राम राबवलेला आहे तो उत्तम पद्धतीने केलेला आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे हा जो भ्रम आहे किंवा जे कन्फ्युजन आहे लोकांमध्ये, ते कन्फ्युजन ठेवू नये, असं तरी माझं सरळ आव्हान आहे सर्व प्रेक्षकांना. मग सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतरच याची अवेअरनेस का आली मॅम? कारण मीही जवळपास बघतोय माझ्या आईला किंवा आजूबाजूच्या स्त्रीला ते आतापर्यंत देण्यात आलेलं नाहीये किंवा त्याच्याबद्दल बोललेलं नाहीये. एच-पी-व्ही व्हॅक्सिन हे पहिल्यापासून आहे. फक्त त्याचा ओके. अवेअरनेस नव्हता, की जो आत्ता जास्त येत चाललाय. आणि आत्ताची जी जनरेशन आहे, ती स्वतःहून त्या गोष्टीची अवेअरनेस करून घेते आणि स्वतःहून ते बोलतात, की नाही आम्हाला पाहिजेत. आधीच्या काळात एवढं नव्हतं एच-पी-व्ही व्हॅक्सिनबद्दल, म्हणून तो आत्ताला जास्त आलाय. एच-पी-व्ही व्हॅक्सिन हे पहिल्यापासून आहे. ओके. आणि हे प्रत्येक स्त्रीला घेणं गरजेचं आहे की वयोगटाप्रमाणे किंवा काही डिसीज असतील तर त्यांनी न घेतलं पाहिजे, त्याबद्दल सांगा? एच-पी-व्ही व्हॅक्सिन हे मुलगी आणि मुलं दोघांमध्ये पण दिलं पाहिजे. साधारण 9 ते 14 वर्ष, आयडियली 14 ते 16 वर्षापर्यंत देतात. पण ओके. 9 ते 14 वर्षापर्यंत मुलगा आणि मुलगी दोघांना पण दिलं पाहिजे. असं नाही की सर्व्हायकल कॅन्सर हा फक्त स्त्रियांमध्ये होतो म्हणून फक्त मुलींनी घ्यायला पाहिजे. हं. नाही, तो सर्व्हायकल कॅन्सर तर प्रिव्हेंट करतोच करतो. प्लस ते जेनायटल वॉर्ड्स जे दोघांमध्ये पण होतात, मुलांमध्ये, मुलींमध्ये. प्लस मुलांमध्ये थ्रोट कॅन्सर होणं, पेनाइल कॅन्सर होणं, रेक्टल कॅन्सर होणं किंवा एनल कॅन्सर होणं, हे सुद्धा प्रिव्हेंट करतं. त्याच्यामुळे मुलगा प्लस मुलगी दोघांनी पण हे घ्यायला पाहिजे. आणि स्त्रियांनी 26 वर्षापर्यंत रादर ॲट द एज ऑफ 43 पण न्यू रिकमेंडेशन नुसार आलेलं आहे, की 43 वर्षाच्या याच्यापर्यंत पण आपण घेऊ शकतो एच-पी-व्ही व्हॅक्सिन. ओके. फक्त एवढंच आहे, की जे 9 ते 14 वर्ष किंवा 15 हं, वर्षाचे हं. जे एज ग्रुप आहे, त्याच्यात आपण सर्व्हारिक्स म्हणून देतो, की त्याच्यात 2च डोस असतात. ठीक आहे. आणि जे गार्डासिल किंवा गार्डासिल 9 जे असतो, की जे 15 किंवा 16व्या वर्षानंतर जे देतो, त्याचे 3 डोस घ्यावे लागतात. ओके. आणि याच्यामुळे कॅन्सर 100% बरा होतो हा क्लेम कितपत खरा आहे? हा प्रिव्हेंट होतो. बरा होतो नाही. ज्यांना ऑलरेडी कॅन्सर जर झाला असेल, त्याच्यात एच-पी-व्ही व्हॅक्सिन कधीच काम करणार नाही. हे प्रिव्हेन्शनसाठी, कारण की सर्व्हायकल कॅन्सर इज वन ऑफ द प्रिव्हेंटेबल कॅन्सर आहे, जे म्हणतो, की हा आपण प्रिव्हेंट करू शकतो. रादर दॅन क्युअर, प्रिव्हेंट केलेलं कधीही बेटर असतं. ओके. पण आता एखाद्या स्त्रीने किंवा मुलीने किंवा मुलीला झालाय, हे पॅरेंट्सने ओळखायचं कसं? याचे काही सिम्प्टम्स सांगू शकाल का? सिम्प्टम्स म्हणजे असंच त्याचे सिम्प्टम्स यायला खूप लेट होतं. ओके. ठीक आहे. व्हाईट डिस्चार्ज खूप जणांना पहिल्यांदा व्हाईट डिस्चार्जची कंप्लेंट जास्त असते. ते इग्नोर केलं जातं. याच्यासाठी पॅप स्मिअर करणं एव्हरी 5 इयरली पॅप स्मिअर करणं हे बेटर असतं. आणि 30, 32, 35 वर्ष झाल्यानंतर एव्हरी 3 इयरली करायचं असतं, असं आम्ही रिकमेंड करतो. पॅप स्मिअर. ओके. त्याच्यातून त्या पॅप स्मिअरमधून कळतं, की जर कधी आत सेल्समध्ये काही चेंजेस होत असतील, हं. तर ते आपण लवकर प्रिव्हेंट करू शकतो.
बरं, जसं तुम्ही म्हटले, की सिम्प्टम तसे फार लवकर दिसत नाही. मग एखाद्याला तो आहे, पण सिम्प्टम्स नाही दाखवत, तरी तो पॉझिटिव्ह असू शकतो. म्हणजे एखादा अर्ली स्टेजमध्ये असू शकतो, पण त्याच्यामध्ये सापडणार नाही, असं काही असतं का? हो, ते त्याच्यासाठी पॅप स्मिअर लागतं करणं. पॅप ओके. स्मिअरवरनं कळतं, की त्याला आहे सर्व्हायकल कॅन्सर का चेंजेस होतात आहे काही, तर आपण ते लवकर करू शकतो. म्हणजे कॅन्सरमध्ये टर्न होण्याच्या आधी सुद्धा स्टेज असते, की ज्याच्यात आपण तो प्रिव्हेंट करू शकतो. ओके. असं म्हटलं जातं, की लग्नाआधी घेणं हे फायदेशीर ठरतं. तर तुमचं मत काय? लग्नाआधी घेतलेलं फायदेशीर आहे, लग्नानंतर पण घेतलेलं फायदेशीर आहे, प्रेग्नन्सी झाल्यानंतर पण हे फायदेशीरच आहे. कारण की आधीच्या ह्याच्यात एवढा अवेअरनेस नव्हता. आत्ता जे गव्हर्नमेंटने जो प्रोग्राम राबवलेला आहे, जो हं. आणलेला आहे आत्ताला, त्याच्यात तर सर्वच मुलींना ऑलमोस्ट मिळणार आहे आणि ते घ्यावा फायदा सर्व पब्लिकने त्या गोष्टीचा. समजा एखाद्यानं विरोध केला तर? म्हणजे त्यांना घ्यायचं नाहीये आणि त्यांनी सोशल मीडियाच्या इन्फ्लुअन्स खाली त्यांनी ठरवलं, की नाही घ्यायचं आहे. तर ते प्रायव्हेटमध्ये घेऊ शकतात का? घेऊ शकतात ते. प्रायव्हेटमध्ये पण घेऊ शकतात. त्याला काही प्रॉब्लेम नाहीये. ओके. सरकारीच घ्यावं नंतर असं काही नाही. हां. पण सरकारी याच्यात त्यांनी असं हे केलेलं आहे, की जर सरकारच्या नुसार जर गेलं तर एकच डोस त्यांना लागेल. तर प्रायव्हेटच्या नुसार गेलं तर 2 डोस लागतात सर्वरिक्षचे. जसं मी म्हटलं 9 ते 14 इयर्स पर्यंत सर्वरिक्ष व्हॅक्सिनचे 2 डोस लागतात. सरकारने असं केलेलं आहे, की जर सरकारच्या प्रोग्रामनुसार गेलं तर एकच सिंगल डोस देणार ते. ओके. आणि याचे साइड इफेक्ट काय असतात? एचपी व्हॅक्सिनचे किंवा गार्डासिल, सर्वारिक्स याचे साइड इफेक्ट्स काही नसतात. जास्तीत जास्त काय, की जिथे इंजेक्शन देतो ते थोडंसं इरिटेशन होणं, पेनफुल ती जागा होणं थोडं 1-2 दिवस, थोडंसं फेव्हरिश वाटणं, बस एवढे थोडेसे माईल्ड साइड इफेक्ट असतात. ॲज सच मेजर साइड इफेक्ट या व्हॅक्सिनचे कुठलेही नसतात. याच्यावरती ना फ्युचर प्रेग्नन्सीवरती याचा काही परिणाम होतो, दुष्परिणाम. नाही की जे अनमॅरिड आहेत किंवा ज्यांचं नुकतंच लग्न झालेलं आहे आणि ज्यांनी घेतलेलं आहे व्हॅक्सिन किंवा जे विचार करतात ते व्हॅक्सिन घ्यायचा, पण ज्यांना प्रश्न असेल, की अरे प्रेग्नन्सी ठेवायची पुढे जाऊन, तर काही त्रास होईल का प्रेग्नन्सीवरती किंवा प्रेग्नन्सी राहायला काही अडचण होईल का? तर ॲज सच या व्हॅक्सिनचा प्रेग्नन्सी राहण्यासाठीची काही अडचण नसते. इव्हन डिलिव्हरी नंतर सुद्धा ब्रेस्ट फीडिंग जेव्हा मदर करत असेल किंवा पेशंट्स करत असतील, तेव्हा सुद्धा आता गव्हर्नमेंटने एचपी व्हॅक्सिन द्यायला रिकमेंड केलेलं आहे. त्याच्यामुळे त्याचा ओके. ब्रेस्ट फीडिंगवरती काही परिणाम होत नाही, फ्युचर प्रेग्नन्सीवरती काही परिणाम होत नाही, फर्टिलिटीवरती काही परिणाम होत नाही, की जेणेकरून बाईची फर्टिलिटी कमी होईल किंवा मुलांची फर्टिलिटी कमी होईल. याच्यावरती त्याचा काहीच परिणाम होत नसतो. म्हणजे दुष्परिणाम काही होत नाही याचे साइड इफेक्ट. ओके. म्हणजे इन शॉर्ट हे सेफर आहे. बरं, याचा काउंट रेशो बघितला आपण तर भारतात किती पर्सेंट महिलांमध्ये हा आढळून येतो? ऑलमोस्ट 7% आहेत. ओके. म्हणजे 7% स्त्रिया ज्या आहेत त्यांना सर्व्हायकल कॅन्सर असतो. असतो. इंडियन वुमनमध्ये ओके. अजूनही. जी टेस्ट सांगितली तुम्ही पॅप स्मिअर, तर ही ग्रामीण भागात आढळून येते किंवा त्यासाठी फक्त शहरी काही विशेष इन्स्ट्रुमेंट किंवा विशेष हॉस्पिटल असं काही असतं का? कारण आपण जो बघतोय तो हा फक्त शहरापुरता मर्यादित नाहीये. तर ग्रामीण भागात सरकारी दवाखान्यात असतं. हे कुठे असतं? म्हणजे एक सामान्य लोकाला कळावं असं. ग्रामीण भागात पण सरकारी दवाखान्यात पॅप स्मिअर असतं. ओके. ठीक आहे, त्याला काही ॲज सच काही प्रोसिजर वगैरे हे नसतं. ते फक्त सर्व्हिक्स म्हणजे युटरसच्या मागच्या इथून तुमचं फक्त सॅम्पल घेतात आणि ते टेस्टला पाठवतात. जर कधी सरकारी हॉस्पिटलमध्ये जर अवेलेबल नसेल, तर प्रायव्हेट पण असतात ग्रामीण ओके. भागात. प्रायव्हेट हॉस्पिटल पण असतात, तिथे पण करतात. त्याला ॲज सच काही खूप मोठी प्रोसिजर किंवा अंडर ॲनेस्थेशिया करायची असते, असं काही नसतं ओके. किंवा पेनफुल प्रोसिजर पण नसते ती. आता इंडियन जसं तुम्ही सांगितलं, की एकच डोस घ्यायचा आहे आणि फॉरेन लस याच्यामध्ये जर समजा गरीब व्हर्सेस श्रीमंत असा काही भेद आहे का? की फॉरेनची जी लस आहे ती महाग असते. जसं आपण बघितलं, की कोविडमध्ये पण वेगवेगळ्या 2-3 प्रकारच्या लसी आणल्या होत्या आणि त्यातली एकाने एक घेतली, दुसऱ्याने 2 पण त्याचे परिणाम आपल्याला 2-3 वर्षानंतर दिसतायत. तर तसं काही होऊ शकतं का? पॉसिबिलिटी वाटते का आपल्याला? गार्डासिल 9 म्हणून जे आहे, ते मुळातच तुम्ही फॉरेनचं घ्या का इंडियन घ्या, ते हं. मुळातच महाग आहे. कारण की गार्डासिल त्याच्यात 3 ॲक्चुअली व्हॅक्सिन्स आहेत. एक सर्वारिक्स आहे, एक गार्डासिल प्लेन गार्डासिल आहे, एक गार्डासिल 9 असतं. हं. गार्डासिल 9 जे असतं ते एच-पी-व्हीचे खूप सारे व्हेरियंट असतात. जवळ-जवळ 16 ते 18 व्हेरियंट्स असतात. त्याच्या सर्वांच्या अगेन्स्ट ते प्रोटेक्शन देत असतं. हं. म्हणून गार्डासिल 9 हे दोन्ही उरलेल्या व्हॅक्सिनपेक्षा महाग आहे. पण सर्वारिक्स आपण साधारण 14 ते 15 वर्षापर्यंतच रिकमेंड करतो. त्याच्यानंतर 26व्या वर्षापर्यंत 26 ते 30 पर्यंत आपण शक्यतो गार्डासिल, प्लेन गार्डासिल रिकमेंड करतो. त्याची 3 डोसेस असतात. पण तिची नंतर साधारण गार्डासिल 9 हे घेतलेलं जास्त बेटर असतं. एच-पी-व्ही हा फक्त सेक्शुअल कॉन्टॅक्ट मुळेच होतो का? असा एक समज आहे. हो. ओके. मग हे लहान मुलींना किंवा जे आता आपण म्हणतो की पिरियड्स येतात लवकर किंवा याच्यामध्ये, तर त्यांना हा रिस्क जास्त आहे का? हो, कारण एच-पी-व्ही होण्याचं किंवा एच-पी-व्हीमुळे जे डिसीजेस होतात, त्याचं होण्याचं आत्ताला रिझन हे आहे की अर्ली प्युबर्टी हं. दोघांमध्ये पण, मुलगा असो अथवा मुलगी असो. त्याच्यानंतर मल्टिपल सेक्शुअल पार्टनर्स, हं. ठीक आहे. त्याच्यानंतर अर्ली एज फॉर सेक्शुअल ॲक्टिव्हिटी.
म्हणजे सेक्शुअल ऍक्टिव्हिटी लवकर सुरू होते आजकाल हल्ली आजच्या हम्म. जनरेशनच्या याच्यात. मल्टिपल पार्टनर्स असतात, त्याच्यामुळे हे इन्फेक्शन पटापट कॉज होतं ओके. आणि म्हणूनच आत्ताच्या याच्यात सर्व्हायकल कॅन्सरचा रेट वाढलेला आहे किंवा तो जास्त दिसून येतो. ओके. आणि पार्टनरला जर असेल तर मग त्या केसमध्ये समोरच्याला होऊ शकतो का सेकंड पार्टीला? चान्सेस आहेत ना त्याच्यात. चान्सेस आहेत हम्म. की समोरच्यालाही होऊ हम्म. शकतं. ओके. आणि तुम्ही जर म्हणाल की कुठल्या पार्टनरला काय सिम्पटम्स आहेत किंवा काही नाही आहेत, तर शक्यतो असतं की अशा कंडिशनमध्ये सिम्पटम्स दिसत नाही जोपर्यंत स्टेजवरती जात नाही किंवा जोपर्यंत काही आपण टेस्ट करून जोपर्यंत कन्फर्मेशन हातात येत नाही रिपोर्टचं, तोपर्यंत सिम्पटम्स दिसत नाहीत. त्याच्यामुळे तुम्ही प्रेडिक्ट नाही करू शकत की कुठल्या पार्टनरला हा व्हायरस असेल, कुठल्या याला नसेल, हे नाही प्रेडिक्ट करू शकत. Wait. If you are investor or industrialist looking for clear title agriculture or industrial plot across Pune, Mumbai and Konkan region, then do contact us for verified legally clear land parcels. हमेशा याद रखिए, लैंड इज लिमिटेड. अगर आपने नहीं खरीदा तो वो किसी और की अमानत होगी. अगर आपको अपनी लैंड बेचनी है या खरीदनी है तो डिस्क्रिप्शन बॉक्स एंड कमेंट में लिंक दी है, उस पर क्लिक कीजिए, फॉर्म सबमिट कीजिए, हमारी टीम आपको कांटेक्ट करेगी. थँक यू. की एक फिमेल डॉक्टरच म्हणते की तुम्ही घेऊ नका आणि काही लोक म्हणतात की घ्या. तर हा समज म्हणजे याचा फंडामेंटल रिझन काय? हा असा विरोधाभास काय? म्हणजे फॉर एक्झाम्पल एक जण म्हणतं की काँग्रेसला मध्ये, एक जण म्हणते भाजपला द्या. प्रत्येकाचे ओपिनियन आहेत ना काहीतरी बॅकग्राऊंडला. तर तसं याचं तुमचं काही आहे का मत? नाही, एचपी वॅक्सिनचं असं ऍक्च्युअली डिबेटेबल करण्यासारखं किंवा कॉन्ट्रावर्सी करण्यासारखं गरज कोणालाच नाहीये. कारण Okay. की गव्हर्नमेंटने लास्ट 10 इयर्सचे पण स्टडीज जर घेतले तर त्याच्यात होणारे मेजर साईड इफेक्ट्स असे काहीही नाहीयेत. जे काय असतील ते मायनर असतात आणि ते ट्रीटेबल असतात आणि याचा लॉंग टर्म किंवा पुढे जाऊन कुणाच्याही शरीरावरती धोका होणार नाही याचे स्टडीज भरपूर आहेत. त्याच्यामुळे कॉन्ट्रावर्सी किंवा काय म्हणतात बरं, दुमताचे हे रील्स बघून किंवा सोशल मीडियावरती किंवा जे काय असेल डोक्यात ठेवून न घेणं हा ऑप्शन चुकीचा आहे. ड्युरिंग प्रेग्नन्सी एचपीव्ही वॅक्सिन घेणं कितपत रिस्की आहे? नाही, ड्युरिंग प्रेग्नन्सी एचपीव्ही वॅक्सिन रिकमेंडेड नसतं कारण की ते लाईव्ह असतं. लाईव्ह वॅक्सिन प्रेग्नन्सीमध्ये चालत नाही. प्रेग्नन्सी झाल्यानंतर, डिलिव्हरी झाल्यानंतर मग तुम्ही एखादिक महिन्यात वगैरे घेऊ शकता ते वॅक्सिन. मग त्याला नंतर- ब्रेस्ट फिडिंगला वगैरे काही प्रॉब्लेम होत नाही किंवा ते बाळापर्यंत पण ब्रेस्ट फिडिंग मधून जात नाही. त्याच्यामुळे ते सेफ आहे. ब्रेस्ट फिडिंग मध्ये ते सेफ आहे, प्रेग्नन्सीमध्ये रिकमेंड नाही करत. बर. आणि आपण आता ऑफ कॅमेरा बोलत होतो की हा विरोध आहे समजा समाजामध्ये. तर तुमचं स्वतःचं एक मत काय आहे की हा कशामुळे होतोय किंवा याचं बॅकग्राऊंड काय? जसं आपण तुम्ही म्हटले की हा पूर्वीपासून होता पण अवेअरनेस नाहीये, त्याबद्दल थोडक्यात सांगा. एचपीव्ही वॅक्सिन किंवा एचपीव्ही मुळे होणारा सर्व्हायकल कॅन्सर हा नवीन रोग नाहीये किंवा ही नवीन वॅक्सिन नाहीये. बर. ही खूप आधीपासूनची चालत आलेली आहे. म्हणजे जे आधीचे पण प्रॅक्टिसिंग जे एजेड गायनेकोलॉजिस्ट किंवा जे डॉक्टर आहेत ते सुद्धा आतापर्यंत रिकमेंड करत होते, कौन्सिल करत होते प्रत्येक स्त्रीला किंवा प्रत्येक मुलीला वगैरे पण. पण एवढंच होतं की अवेअरनेस नव्हता, त्याच्यामुळे कोणी मनावरती घेत नाही. आणि बेसिक आपल्या इंडियन स्त्रियांची टेंडन्सी की आम्हाला काय झालेलं किंवा जरी होत असेल तरी त्यांच्या डोक्यात इतका तो पडदा म्हणजे पायगंडा तो इतका यायचा की स्वतःची तब्येतीला जाऊन दाखवावं कुठल्या डॉक्टरकडे हेच त्यांना फार मोठं न्यूनगंड वाटतो की अरे आम्ही कसं दाखवायचं. त्याच्यामुळे तो अवेअरनेस नव्हता आतापर्यंत. आता स्वतः मुली अवेअर होत चालल्यात म्हणून आता या गोष्टी वाढत चालल्यात जेणेकरून लोकांपर्यंत ते कळतंय. म्हणून खूप जणांना वाटतं की अरे हे नवीनच आलेलं आहे, हे नवीन वगैरे नाही, हे जुनच आहे, हे पहिल्यापासूनच आहे. ओके. आणि जर समजा एखाद्या व्यक्तीला ऑलरेडी काहीतरी डिसीज आहे, लाईक हायपरटेन्शन आहे किंवा त्याचं हार्टचं ऑपरेशन झालंय, तो फिमेल असेल काही असेल, तर त्या केसमध्ये हे इम्युनिटी कमी असते अशा लोकांची, तर त्यात हे रिकमेंडेड आहे का? आहे, फक्त अंडर सुपरविजन आणि रेग्युलर फॉलोअप आणि चेकअपच्या याच्यात म्हणजे चेकअप करून वगैरे हे देऊ शकतो, सेफ आहे. ओके. आपण किमतीबद्दल पण बोललो ऑफ कॅमेरा. एकंदरीत गरीब व्यक्तीला किंवा कुटुंबाला ते परवडणारं नाहीये, त्यामुळे आपलं असं मत येतं की सरकार जे देते सिंगल डोस मध्ये ते व्हावं. पण मग जे विरोध करतायत त्यांच्याबद्दल तुमचं मत काय? म्हणजे हा जो विरोध होतोय हा कुठल्या बॅकग्राऊंडनं होईल किंवा हा काय कन्सिडर करून ते विरोध करतायत? आता त्यांचं कन्सिडरेशन, त्यांचा स्टडी ते मी इथे बसून सांगणं चुकीचं आहे. पण जे कोण विरोध करतात त्याने मी एवढंच रिक्वेस्ट करेल की याला विरोध करण्यासारखं ऍक्च्युअली काही नाहीये. मी मगाशी पण बोलली का हा डिसीज नवीन नाहीये किंवा ही वॅक्सिन नवीन नाहीये किंवा हा व्हायरस नवीन नाहीये. हा खूप जुना आहे, तो आधीपासूनच चालत आलेला आहे. फक्त अवेअरनेस आता वाढलेला आहे.
काहीतरी पाहिजे म्हणून विनाकारण कॉन्ट्रोव्हर्सी करणं, विनाकारण त्याच्यावरती डिबेट करणं हे चुकीचं आहे. आणि लोकांना कन्फ्यूज करून किंवा दुमताचं करून जे गव्हर्नमेंट चांगल्या याच्याने राबवतंय त्याला विरोध करून उपयोग काहीच होत नाही ना. आता एचपीव्ही बद्दल तसं बघितलं तर आपण कोविड ही लस तयार झाली आणि मग ती ट्रायल एररच्या याच्यानुसार लोकांवर वापरली गेली. त्याच्यामुळे काही लोकांमध्ये खोकल्यांचे किंवा असे साईड इफेक्ट्स दिसतात. तसे या व्हॅक्सिनचे काही साईड इफेक्ट्स दिसू शकतील का घेतल्यानंतर? एचपीव्ही व्हॅक्सिनचे ॲज सच मेजर साईड इफेक्ट काहीही नसतं. हं. जास्तीत जास्त काय होतं की जिथे इंजेक्शन दिलेलं आहे त्या साईटवरती पेन होणं. ते कुठलंही तुम्ही इंजेक्शन घेतलं तरी थोडंफार पेन ते होतं. होतं. थोडंफार इरिटेशन होणं, थोडंसं रेडनेस होणं किंवा थोडंसं तापासारखं वाटणं, कणकणी वाटणं किंवा फिवरिश वाटणं. हं. ते ट्रीटेबल असतं, ते मॅनेजेबल असतं. ॲज सच मेजर साईड इफेक्ट त्याच्यात नसतात. त्याच्याने नाही तुमच्या फर्टिलिटीवरती काही परिणाम होतो, नाही हं. प्रेग्नन्सी राहण्यात काही प्रॉब्लेम होतो. ठीक आहे, नाही तुमच्या पिरियड्सवरती काही प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळे ओके. जे हे मेजर असतात त्याच्यात काहीच हे होत नाही. मागच्या याच्यामध्ये एका पॉडकास्टमध्ये आम्ही LGBTQ कम्युनिटी बद्दल बोललो होतो. तर त्यांच्यासाठी ही घेणं कितपत योग्य आहे असं तुम्हाला वाटतं? त्यांनी ते उलट घेतलं पाहिजे. कारण की मुलांमध्ये याच्याने थ्रोट कॅन्सर, पेनाइल कॅन्सर, एनल कॅन्सर म्हणजेच रेक्टल कॅन्सर हो. प्रिव्हेंट होतो. जेनायटल वॉर्ड्स हे मुलगा आणि मुलगी दोघांमध्ये पण होतात. ते पण प्रिव्हेंट होतं. हं, हं. मग मॅम जर हे पूर्वीपासून आहे तर हे ओपनली का डिस्कस नाही झालं? कशामुळे वाटतं? म्हणजे इधर याच्यावर काही सरकारी रेस्ट्रिक्शन्स आहेत किंवा मग काही दुसरं धोरण असू शकतं किंवा दुसरा पर्पज असू शकतो. याच्यापैकी काहीच नाहीये. तेच मी म्हणते की मुलींमध्ये किंवा स्त्रियांमध्ये अवेअरनेस नाही तेवढाच आहे. किंवा मुलांमध्ये सुद्धा अवेअरनेस नाही तेवढाच परिणाम होतो. आता तो अवेअरनेस वाढत चाललाय, येत चाललाय म्हणून या गोष्टी वाढत चालल्या आणि याचं मेन रिझन हेच आहे की अर्ली प्युबर्टी, मल्टिपल सेक्शुअल पार्टनर्स होणं, अर्ली एज ऑफ सेक्शुअल ऍक्टिव्हिटी स्टार्ट होणं. त्याच्यामुळे या गोष्टी आत्ताला जास्त लक्षात येत चालल्यात. ठीक आहे, ह्या आधी पण होत्या, पण कोणी याच्यावरती ओपनली बोलत नव्हतं. बेसिकली तेच की आम्हाला काय होतंय किंवा आम्हाला काय होत असेल तरी अरे मी कशी काय जाऊ डॉक्टरकडे. हे एक स्त्रीमध्ये, इंडियन स्त्रीमध्ये फार मोठा पायदंड आहे तो, असं की समाजाच्या याच्याने की मला काय झालेलं आहे, भीती. ही स्त्री हिला काय झालेलं आहे. त्याच्यामुळे खूप जण नाही अवेअर होते त्याच्यात. ओके. इन शॉर्ट तुम्ही जे सांगितलं त्याप्रमाणे प्रत्येक स्त्रीला हे घेणं योग्य असेल किंवा ते तिच्या फायद्याचं ठरेल. पण समजा आता जी परिस्थिती बघितली की बऱ्याच वेळेस काय होतं की मुलींच्या बाबतीत किंवा काही कॉन्ट्रोव्हर्शियल होऊ शकेल, पण काही समाजांमध्ये विरोध असतो या सगळ्या गोष्टींना. म्हणजे बरेच लोक एक्सेप्ट करतात, पण काही समाजामध्ये समजा या सगळ्या गोष्टींना तेवढा पुरेसा मुलींच्या बाबतीत पुरेसा वाव नसतो. तर असं काय करता येऊ शकेल की ज्याने अवेअरनेस होऊ शकेल? जास्त अवेअरनेस करण्यासाठी काय काय गोष्टी करू शकू आपण? म्हणूनच की गव्हर्नमेंटने जे प्रोग्राम जो आलेला आहे, ऍक्टमध्ये जो केलेला आहे, त्याचा जास्तीत जास्त फायदा ह्या सर्व लोकांनी उचलला पाहिजे. सिंगल डोसच्या याच्यात. ठीक आहे. त्याच्यामुळे अवेअरनेस पण येणार. जे काय कॉन्ट्रोव्हर्सीज असतील किंवा जे काय दुमत असतील ते पण जाणार आणि एकमेकांचं बघून, एकमेकांचं सांगून जास्त अवेअरनेस येणार ना. आणि ते पैसे पण घेणार नाहीत. म्हणजे ती मोफत असेल असं मोफत असेल सरकारची. सरकारच्या याच्याने. मॅम तुम्हाला रॅपिड फायर मध्ये एका शब्दात किंवा एका छोट्याशा वाक्यात त्याचं उत्तर द्यायचंय. HPV लस घ्यावी की नाही? हो. ओके. याचं आयडियल वय काय असावं? मुलांमध्ये 9 ते 14-15 वर्षापर्यंत आणि मुलींमध्ये 9 ते 14 ते 15 वर्ष किंवा 26 वर्षापर्यंत पण किंवा 43 एज पर्यंत पण आता नवीन रिकमेंडेशन आहे. त्याच्यामुळे मुलींमध्ये 9 पासून तर 43 इयर्स पर्यंत येऊ शकतो. ओके. लग्नानंतर उपयोगी आहे का? आहे. ओके. सर्व्हायकल कॅन्सरचं मुख्य कारण HPV. हो. साइड इफेक्ट्स काय असू शकतात इन शॉर्ट? त्याचे ॲज सच काही नाहीये. ओके. पॅप स्मिअर किती वेळाने करावा? आयडियली 5 वर्षांनी करायला पाहिजे. ओके. पण 35-40 वर्ष झाले किंवा 45 वर्ष झाले की एव्हरी 3 इयरली करायला पाहिजे. एकदा इन्फेक्शन झालं असेल HPVचं तर नंतर परत ते परमनंट राहतं का की परत ट्रीटमेंट केल्यानंतर बरा होतो तो कायमचा? नाही, तो बरा नाही होत. बरा नाही होत. ओके. हे लाईफ टाईम आहे. रिस्की आहे. HPV बद्दल एक मेसेज जो तुम्हाला आमच्या ऑडियन्सला द्यायचा असेल तर तो काय असू शकेल? माझी एवढेच रिक्वेस्ट आहे सर्व ऑडियन्सला, पूर्ण भारताच्या नागरिकांना की जितका सर्वांना शक्य असेल तेवढा या गव्हर्नमेंटच्या प्रोग्रामचा लाभ घ्यावा. ओके. मुलींनी पण, मुलांनी पण आणि खास करून पॅरेंट्सने सतर्क होऊन स्वतःच्या पाल्यांना हे व्हॅक्सिन द्यावं. ही लस तशी घ्यायला गेलं तर एका मध्यमवर्गीय कुटुंबाला किंवा गरीब कुटुंबाला परवडणारी नाहीये. किंमत आम्ही जाणून बुजून इथे सांगत नाहीये, कारण ती बदलू शकते किंवा तो प्रमोट करणं आमचा मूळ उद्देश नाहीये.
पण सरकारी जी काही नवीन योजना आहे त्याचा लाभ जास्तीत जास्त लोकांना मिळावा आणि एच-पी-व्ही बद्दल अवेअरनेस यासाठी हा छोटासा एक पॉडकास्ट आम्ही तुमच्या समोर आणला. तुमचे काही प्रश्न असतील, मॅडम फक्त एच-पी-व्ही बद्दलच नाही, गायनेकॉलॉजिस्ट आहेत त्या स्त्रियांसंदर्भात जे काही प्रश्न असतील, तुम्ही त्यांना डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता. त्यांच्या क्लिनिकचा जो अपॉइंटमेंटसाठीचा नंबर असेल, तो आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊ आणि तुमचे काही कमेंट्स असतील किंवा प्रतिक्रिया असतील, तर त्या आम्हाला नक्की कळवा. जर रिस्पॉन्स चांगला मिळाला, तर मॅडमला पुन्हा एकदा आपण विनंती करून नवीन विषयावर बोलायला नक्की बोलू. आज रजा घेतो. थँक यू.